घरी कोणी नाही, आता मी कोणी लगेच चालले गेलो मी. गाडी आतून बाकी होतं डॅशबोर्ड. काकू बनवते सकाळी सकाळी बाजरीच्या भाकरी. हे बघ आईने मी बसतो असं सकाळी जेवायला. काकून मी तर राम राम मंडळी, मी निलेश पवार स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळ झालेली आहे. हे बघा चिटी पण आला, काळू पण आला, हे पण आळस देत आहे. भाऊ अजून झोपलेला आहे. आई माझ्यासाठी चहा गरम करते. आई बनवते कांद्याची पात भाजीसाठी, गव्हाच्या गोळ्या आणि बाजरीच्या भाकरी दोन्ही पण असते. ब्रश झाला, आता चहा घेऊया. बनवते चुलीवर भाकरीचं भाकरी. इथं वेळ एकदम मस्त. गाडीला मी कपडा मारून घेतो. 40 गावचं भाडं आहे आज. झाडू मारत होतो, घरी नकली पोलीस येतात रायरन दाणी मागण्यासाठी येत असतात. हे आमच्याच म्हणजे गावाचेच 2-3 गावाकडचे पलीकडचे येते. लगेच चालले गेलो मी. भाऊंना दिली आहे मी बाजरी एवढीशी. मी नंतर त्यांना चहा पाणी करून काढून देतो. गाडी आतून बाकी होतं डॅशबोर्ड. बाहेरून पूर्ण वाज झाली. पाण्याची बॉटल भरून 40 गावासाठी निघायचं आहे. तर आंघोळ करतो मी. आंघोळ करून 2-3 घास खातो. काकू बनवते सकाळी सकाळी बाजरीच्या भाकरी. हे बघ काळूला इथं पोळी टाकली. त्याला पोळी नाही आवडत, त्याला बाजरीची भाकर आवडते. आंघोळ वगैरे करून रेडी झालो मी. ठीक झालं. फुल तोडू, अगरबत्ती लावून आल्या मला फुलं बघून. ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव. ओम हो वगैरे करून झाली. आता किलोमीटर बघून घेऊ, जेवण करू आणि निघू पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी. होऊ शकता आताचं किलोमीटर इथपर्यंत आहे. 49,129 नोट केलं मी. 49,130. रातेगाव 40 गावाची तारीख, ज्यांचं भाडं आहे त्यांचं नाव. काल मला बघा 9 तारीख होती. 3100 रुपये बनले होते माझे. 1000 रुपये गॅस मेंटेनन्स काढून 2100 रुपये रोज पाडतात. काल 2 भाडे मारले होते काल मी. एक आईच्या माळावर सोडायला गेलो आणि एक हळदीचा. काल 180 किलोमीटर बसलो. तर आता जेवण करून निघूया पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी. आईने मी बसलो असं सकाळी जेवायला. कापून मी जेवणासाठी कांद्याची पात, गव्हाच्या पोळ्या, बाजरीच्या भाकरी. आईने मी आता 9 वाजले. सकाळी जेवण करून घेऊया आणि निघूया पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी. पण झालं 9 वाजता, 10:30 वाजता जायचं इथे आपलं पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी. थोडासा वेळ होता. चालू शेतामध्ये ऊन घ्यायला. मस्त ऊन पडले. आज सकाळी थोडी पडली होती. त्या कांद्याचं पाऊस. मला गाड्यांमुळे वेळ नाही भेटत. बघा कांदे बनायला सुरुवात झालेली. साईज बनली कांद्याची. सकाळी पॅसेंजरांना पिकअप करण्यासाठी 2 सीट आहे. तर जाऊया त्यांना पिकअप करण्यासाठी. तर टेकूमध्ये मी टेकू, परदडी, न्याय डोंगरी आणि 40 गाव असं यो मार्ग आहे जाण्यासाठी. बकऱ्यांची खांड भेटली. पेशंट आहे. आता आलो मी न्याय डोंगरीमध्ये. 2 सीट आहे.
दवाखान्यामध्ये जायचं आहे, शिवशक्ती हॉस्पिटलमध्ये चाळीसगावमध्ये. आता खराब रोड संपलेला आहे. 20 किलोमीटर आलं गावापासून असाच रोड होता, तर इथून हायवे लागतो आपल्याला 25 किलोमीटर. गाडीमध्ये भरूया पहिले पेट्रोल नव्हतं राहिलं गाडीमध्ये. गाडी स्टार्टिंगच्या वेळेस लागतो थोडं पेट्रोल, नंतर ॲटो LPG मध्ये होऊन जातो. फायनली मी चाळीसगावमध्ये पोहोचलो. या साईडला चाळीसगावची शाळा आणि कॉलेज आहे चौकामध्ये. हा नांदगाव रोड आहे चाळीसगावचा. तर आलो मी छत्रपती शिवाजी चौकच म्हणायला. हे बघा किती मोठी मूर्त आहे या साईडला. हे आहे ते हॉस्पिटल. तिथं उतरून दिलं नाही ना. आतापर्यंत बसलं 49,143, म्हणजे 43 किलोमीटर बसलं आहे घरापासून इथपर्यंत. आणि पेशंट सोडून दिलं मी हे बघा या बिल्डिंगमध्ये, शिवशक्ती हॉस्पिटल चाळीसगाव. करूया वेट. पेशंट आता सलाईन लावते. इथं पार्किंगला व्यवस्था नाही या हॉस्पिटलला. गाडी अशीच उन्हात लावावं लागते इथं. थोड्या वेळाने चक्कर मारू आपण पेशंटकडे. रोडवर गाडी लागली होती, आता आणली सावली. समोर बिल्डिंगचं काम चालू आहे. बिल्डिंगचीच सावली पडली इकडं. पलीकडं रोडवर गाडी लागली होती. असं इकडून पै येऊन पाहिलं, तिथं जागा भेटली, दिली लावून गाडी सावलीत. दवाखाना करून झाला. इथे स्टॉल लागलाय बघा. इथंच गाडी पार्क करून दिली मी पलीकडून. बघा इथं अननसाचं दुकान होतं फळांचं. तर आप्पा सांगता एक अननस इथं आम्हाला खायला पण घेतो आम्ही, आणि एक त्यांच्यासाठी पार्सल पण घेतो. नाही भाऊ कापून देत आहे अननस. थोडं पार्सल घ्यायचं आहे. त्यांनी कापून वगैरे दिले. आता मसाला घेऊ त्यांच्याकडून. थोडं पार्सल घेऊन टाकू. बघा इथं समोर स्टॉल होता, समोर फळांची दुकान होते. तर आम्ही चाललो आता जेवणासाठी. तर आम्ही येतो जेवणासाठी राधे भोजनालयामध्ये. भोजनालय आहे इथं बघा. राधे भोजनालयाचं ते एवढे भेटतं खाण्यासाठी. आणि कोण स्पेशल भाज्या पण आहे आणि थाळी पण आहे, दोन्ही पण आहे. तर आम्ही ऑर्डर केली थाळी. बघा थाळीमध्ये असं आहे पोळी, फ्लावरची भाजी, वालाचे शेंगा, डाळ भात आणि कढी आहे आणि लोणचं. जेवण करून झालं. आता आम्ही चाललो दर्ग्यामध्ये दर्शन करण्यासाठी. बघा लिंबू येत आहे पहिले. आता जाऊया दर्शनासाठी दर्ग्यामध्ये. चाळीसगावचा दर्गा आहे हा. सब पीर भाइयों को और दुआ में याद रखना. दर्ग्यामध्ये दर्शन वगैरे करून हाताला त्यांनी तोडा वगैरे बांधून लिंबू वगैरे आपण निघलो आम्ही घरात. मंदिर आता नाही. डोंगरी पास केलं नाही बघा. या पुलामधून गाडी येतात जातात. पलीकडच्या पुलात पाणी आहे. फेस टू फेस गाडी बसते. गाडी वरून रेल्वे जाते. खालून हा छोटासा पूल. माझी गाडी पण फेस टू फेस पूर्णपणे बसून जाते. आता इथून गाव फक्त 20 किलोमीटर राहिले. आता झालो मी घरी. पॅसेंजर सोडून दिली. घराकडे चाललो. जेवण केल्यानंतर चाळीसगावचं दर्गात गेलं, दर्शन केले. तिथून निघलो डायरेक्ट घरी. आता बघू किती किलोमीटर झाले. 50,220 सकाळी 49,130 होती. 90 किलोमीटर बसलं
आजची तारीखचं गाव 1500 रुपये भाडं दिलं. पेट्रोल टाकून गेलं महिन्याला 1000, 1500, 2000 असं पेट्रोल टाकत राहतो गाडीला. काही गाडी थोडीफार पेट्रोलवर पण चालवतो, नंतर LPG ॲटो होऊन जातो. आमच्याकडे LPG पंप चाळीसगावला, नंतर इकडे येवला, संभाजीनगर, तिकडे भरपूर ठिकाणी आहे. मनमाड, तिकडे याला टाकी फुल करून घ्यायची आणि इतर जागी थोडं थोडं पेट्रोल टाकत राहायचं. आज 1500 रुपये भाडं भेटलं. 500 रुपयाचा गॅस मेंटेनन्स जरी सोडला 1000 रुपये रोज निघून जातो. तर आलो मी घरी. भाऊ बसला आहे, बकरं पण खेळत आहे इकडे. आणि मला त्यांनी 1500 रुपये दिले. ते बघा, हे 1000 आणि हे 500. हा कोणी ठेवला चहा. मी हातपाय वगैरे दोन फ्रेश झालो. आपण बाजार करून आणला. डिंगऱ्या, गाजर, वांगे, गिलके, टमाटे, कोबी, लिंब, घरचे बटाटे. आता पिऊया चहा. मी घेतो चहा आता. पाण्याचा आहे ना, ब्लॅस्टिंगचा आवाज जर बंद केला बसलं ना, पाणी येत नाही. फरक पडतो. जोडीदार आहे, जोडीदारची विहिरी इकडं बंधार आहे. ऑपरेटर साहेब फ्रेश व्हायला गेले, मी पण इथं बसलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.